दिनेश उर्फ बबलू दिनेश उर्फ बबलू मोरेची जातीय द्वेषातून हत्या झालेली आहे। जो काही मुख्य आरोपी आहे सोनवणे हा राजपूत समाजाचा आहे। काही दिवसापूर्वी त्यांची अशी शाब्दिक बाचाबाची झाली होती आणि त्या पूर्णच म्हणून 2 तारखेला सोनवणे नावाचा जो काही आरोपी आहे तो आपल्या साथीदाराला घेऊन बबलूच्या चेतनानगरच्या घरी गेला होता। त्याच्यावरून त्यांनी बबलूला बोलवून त्याचा खून केलेला आहे। हे एक संघटित गुन्हेगारी आहे। याच्यामध्ये संघटित कट कारस्थान करून संघटितपणे खून केलेला आहे। त्याच्यामध्ये 120 प्रमाणे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, त्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला नाही। विशेष करून ज्यावेळेस सामूहिकरित्या हल्ला केला जातो, सामूहिकरित्या हल्ला करून खून केला जातो एका मागासवर्गीय तरुणाचा, त्याच्यामध्ये पोलिसांनी मोक्का ही कारवाई लावली पाहिजे। आणि जे काही लोक बबलूच्या घरी गेले होते त्यांनाही त्याच्यातले जे बरेचसे लोक अजून अटक झालेले नाही। फक्त त्याच्या पोलिसाच्या प्राथमिक तपासामध्ये 6 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। त्यापैकी 4 आरोपी अटक केलेले आहेत। परंतु या एवढा मोठा खुनाचा प्रकार घटना घडत असताना एकटा दुकटा माणूस हे करू शकत नाही। याच्यामध्ये एक टोळी मोठ्या प्रमाणात टोळी सामील झालेली आहे। जवळजवळ त्याच्यामध्ये 20 ते 25 आरोपी असण्याची शक्यता आहे। म्हणून पोलिसांनी याचा सखोल असा तपास करून इथल्या पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की या सगळ्या आरोपींना मोक्का कायदा अंतर्गत अटक करण्यात आलीच पाहिजे। संघटित गुन्हेगारी कट कारस्थान ही कलम याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबियाचं पुनर्वसन या शासनाने केलं पाहिजे, अशा मागण्या या निमित्ताने आपण या ठिकाणी करतो। त्याचप्रमाणे जर पोलिसांनी कुठलेही तपासामध्ये दिरंगाई केलं तर आंबेडकरी चळवळ, आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात बबलूला न्याय देण्यासाठी रस्त्यावर येईल। श्रावण गायकवाड, माझ्या भावाला न्याय भेटला पाहिजे, आम्ही म्हणून याच्यासाठी आलेलो आहे। आणि आमच्या गल्लीमध्ये ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी म्हणजे 12-1च्या दरम्यान आहे ना 3 गाड्या आल्या होत्या, त्यावर 3 जण बसलेले होते। आतापर्यंत फक्त विकी आणि गणेश 2च आरोपी पकडलेले आहेत। ते बाकीचे कुठे गेलेले हे आम्हाला सांगितलं पाहिजे। हे अजून आम्हाला कोणी सांगितले नाही, पोलीस लोकांनी यांना पकडलेलं नाही आतापर्यंत। आणि मोबाईल रेकॉर्डिंग जी पण असेल ती तुम्ही तपासा, त्याला भरपूर दिवसाचे कॉल चालू होते। खून झाला का त्याचे 2-3 दिवस अगोदर आहे ना फोन येत होते, त्याला शिव्या गाया देत होते की आम्ही तुला असं करू तसं करू, मारून टाकू म्हणून। पण त्याला असं वाटलं की असं कोणी कसं काय मारून टाकणं, आपण आतापर्यंत कोणाच्या भांडणात गेलोच नाही, काही झालंच नाही आपलं। पण अचानक हे कसं काय झालं, हे सगळं त्यांनी गेम करून सगळं काय प्लॅनिंगच्या नुसार त्याला गोडीने बोलावून तिथं हे केलेलं आहे। सुनील पल्हारचं त्याला आहे ना पहिला फोन आला होता, ते कशासाठी आला तो आम्हाला काही माहित नाही। करू शकता ना, त्याच्यावरून तुम्हाला सगळं कळणार। आरोपीची पण कॉल डिटेल्स काढा, म्हणजे त्याला कोणी त्याच्या आमच्या मागण्या एवढ्याच आहे। आम्हाला एवढं वाटतं की ते 13-14 जणांचं ते काम नाहीये, त्याच्या पाठीमागचं ते मास्टर माइंड जे काही असेल ते सुनील पल्हार पण आहे, त्याला दुसरा फोन आला होता त्याला। आणि हे जे त्यांनी सांगितलं आम्हाला 4 दिवसाचा, त्यांनी आम्हाला टाइम दिला, 4 दिवसांचा टाइम दिला। 4 दिवसानंतर जर झालं नाही तर आम्ही आम्हाला लोकेशन करू, त्याची जिम्मेदारी